नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर. आज आलो आहोत आपण खैरगाव शिवार, तालुका अर्धापूर येथे, ज्या की हळदीला आपण एक डोस दिलेला आहे. त्यामध्ये काय बदल झाला आहे पाहण्यासाठी. काका रामराम. रामराम. काय नाव आपलं? लक्ष्मण पुंडलिकराव दुगावकर, खैरगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. हां, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी हळद घेतलेली आहे. हो, यावर्षी आपण ग्लोबल ॲग्रोकडून मी तुम्हाला एक डोस दिला होता. एक फवारणी आणि डिचिंग दिलेली आहे. तर या डिचिंग देण्याच्या पूर्वी हळद कशी असते आणि दरवर्षीची हळद कशी असते आणि यावर्षी मी जे खताचा डोस दिलेला, यावर्षी परिणाम आम्हाला जाणवाला. खूप हिरवळ आहे, फांद्या वाढायल्यात. दरवर्षी होतं, परंतु एवढा चांगले रिझल्ट नव्हते. या ग्लोबल कडून घेतलेल्या औषधामुळं, खतामुळं, पहिलाच डोस, एकच डोस दिलाय आम्ही आणि एक ड्रिचिंग केली आणि एक फवारणी केली. एकदम नंबर 1 रिझल्ट आहे. आता हे बघा, त्याचे रिझल्ट आपल्याला हिरवगार कळा आहे हळदीवर. पानाची रुंदी वाढलेली आहे. समाधानकारक स्थिती आहे. आणि आता निरोगीपणा, कुठल्याही पद्धतीच्या करपा दिसत नाही. नाही, करपा दिसत नाही. फुटी पण मस्त व्हायला लागलीत. हो, एकदम चांगला आहे. समाधानकारक स्थिती आजची आहे. बरं, आता आपण दरवर्षी बी हळद घेतो, यावर्षी पण घेतलेली आहे. हो, तर हे जे रिझल्ट आपल्याला आलेले आहे समाधानकारक आहे. तर त्या दुकानावरून घेत होतोच आम्ही, नाही परंतु दरवर्षी आता आमच्याकडून म्हणजे तुम्हाला विशेष काय वाटलं? आम्ही जे विशेष असं म्हणजे सगळे मिक्स डोस दिला त्यांनी, मिश्र डोस, ज्याच्यामध्ये कोणता कशाला तारक आहे, काय मारक आहे म्हणून कुठलाच प्रादुर्भाव नाही, दुष्परिणाम नाहीत. एकदम चांगलं वाढ आहे, हिरवीगार कळा आहे आणि पिकाची वाढी चांगली झाली. समाधानकारक. बरेच दुकानदार असतील, तिथूनच देतात खतं, आपण पीक पाहणी करून देतो. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणखी एक या दुकानदाराचं एक वैशिष्ट्य आहे या ग्लोबल ॲग्रो केमिकल्सचं. ते स्वतः येऊन पाहणी करतात त्या शेतामध्ये, स्थिती काय आहे, त्याला काय आवश्यकता आहे आणि तशा प्रकारचे खतं औषधं आम्हाला देतात. अतिशय उत्कृष्ट कार्य या एजन्सीचं आहे. आम्हाला तर समाधान वाटते. आता म्हणून आम्ही याच्या पुढची सगळीच खरेदी, जे काही गरज पडेल ते स्वतः येऊन पाहणी करतात आणि आम्हाला हळदीचे डोस देतात. आता दुसरी गोष्ट की आपण बरेच गोष्टीचं हे करत असतो. समजा कायदेविषयक समस्या आली तर आपण वकिलाकडे जातो. दवाखान्याची समस्या आली तर आपण डॉक्टरकडे जातो. परंतु शेतीविषयक जर आपल्या समस्या असतील तर आपण तज्ज्ञाकडे सल्ला घेतलेला योग्य राहील की काय जनरल कोणाकडे घेतलेला योग्य राहील? तज्ज्ञ म्हणजे ते आता ग्लोबल ॲग्रो केमिकल्सचे BSc ॲग्री आहेत. त्यांना या ॲग्रिकल्चरचं सगळं ज्ञान आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे जाऊन आम्ही जरी विचारलो तर कोणाची गरज, वेगळं गायडन्स घ्यायची गरज नाही. ते सगळं जाणून घेऊन त्याच्यावरचं मार्गदर्शन करतात आणि देतात तसे औषधं आम्हाला पूरक. म्हणून आम्हाला अतिशय समाधान असं हे दुकान वाटते. ग्लो ॲग्रो. काय सल्ला देऊ इच्छिता? मी शेतकऱ्याला सांगतो, बाबा आपल्याला तर खत घ्यावंच लागतात, औषधं घ्यावंच लागतात, सगळ्या गोष्टी करावंच लागतात, परंतु योग्य गायडन्स म्हणजे पिकाची स्थिती बघून मार्गदर्शन करणं, खत पाणी देणं हे योग्य. आणि उगं कुठंतरी आपण जावं DAP दे, हे द्यावे, खताची नावं सांगून घेण्यापेक्षा यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन पाहणी करून घेणं अतिशय योग्य ठरेल. म्हणून ज्याला कोणाला शक्य असेल तर या मार्गाचा अवलंब करावा असं मी इतर माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन. धन्यवाद. पिकाची खूप वाढ झालेली आहे, हिरवळ आहे, पानामध्ये रुंदी आहे, अतिशय पीक समाधानकारक आणि गुणवत्तामय झालेलं आहे. ग्लोबल ॲग्रो एजन्सी हे आपल्या गेल्या अर्धापूर शहरामध्ये 6 वर्षापासून कार्य करते आणि आपण शेतकरी आणि शेतकरी हितासाठी कार्य करत असतो. आपण बघितलं असतो की जे हळद पीक आहे यामध्ये करपाचा बऱ्याच पद्धतीचा आजार येत असतो, मुळांची पण सड होत असते. खताच्या मात्रा त्याला कशा दिल्या पाहिजे, काय दिल्या पाहिजे, आपण या व्हिडिओमधून बघत आहोत. अतिशय जे की हळदीमध्ये बदल झालेला आहे. NPK, दुय्यम खत, मिक्सर खत, कार्बन खत, सिलिकॉन असे विविध घटकाच्या मिक्सिंगमधून जर आपण याला निगा दिली तर याच्यामध्ये अतिशय अशा चांगल्या पद्धतीचा बदल होतो आणि पिकामध्ये गुणवत्ता तयार होते आणि उत्पादन खूप वाढते. आज रोजी आज शेतीचं बघलं असता खर्च वाढलेला आहे, उत्पादन दिसत नाही. यासाठी शेतकरी परेशान आहे. परंतु आपल्याला शेतकऱ्याला खर्चही लिमिटमध्ये राहायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट चांगला येऊन शेतकऱ्याचं उत्पादन झालं पाहिजे. हे आपल्या या उद्देशानं आपण शेतीचं नियोजन देत असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की दुगावकर काकांना आपल्या ग्लोबल ॲग्रोच्या एजन्सीच्या माध्यमातून जो फवारणी दिलेली आहे, खताचा डोस, ड्रिचिंग वगैरे दिलेली आहे, याच्यामधून जो रिझल्ट बाहेर आलेला आहे हे आपण बघत आहोत. अतिशय समाधानकारक त्यांचं रिझल्ट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना हे जे माहिती आणि हे जे आवडलं असल्यास याला लाईक करा, कमेंट करा आणि आपली सेवा तुम्ही घ्या असंही मी म्हणेल.
अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे 84 21 20 45 52. पुन्हा एकदा सांगतो 84 21 20 45 52. धन्यवाद.